नमस्ते फ्रेंड्स, सिक्रेट लंच बॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज सिक्रेट लंच बॉक्समध्ये ठेच्याची चकली हे छान अशी आवडती रेसिपी बनवणार आहे. लसूण घेतला आहे 1 कुडी सोलून, आणि त्याच्यात आवडीनुसार तुमच्या मिरची टाकायची हिरवी, आणि 1 डिश भरून कोथिंबीर निवडून चिरून घेतली. 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे आणि तीळ 2 चमचे घेतले पांढरे, आणि हिंग बारीक चमचा. असं साहित्य सगळं घ्यायचं. आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. मोठ्या मिरच्या वाटत असतील तर त्या थोड्या बारीक कट करून घ्यायच्या. अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आता हे सगळं बारीक करून झाल्या की आपण त्यामध्ये ओवा 1 चमचा आणि जिरे जे घेतले ते पण घालून घेऊया. आणि हे सगळं घातल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर अशी हिरवीगार ती पण घालून घेऊया. आणि हे सगळं आपण बारीक करून घेऊया. मस्त असं बारीक झालेलं आहे. आणि अशा प्रकारच्या चकलीला वाटण करून घ्यायचं. आणि आता मी भाजणीचं पीठ तयार केलेलं आहे, बारीक दळून आणलेलं आहे. तेच मी 4 वाट्या 1 कपने 1 कप किंवा वाटी घरातील ह्या साईजची घ्यायची, आणि 4 वाट्या असं चाळून घ्यायचे व्यवस्थित. आता व्यवस्थित चाळून झालं की 1 पातेलं घ्यायचं. त्यामध्ये ज्या वाटीने पीठ घेतले त्याच वाटीने आपण पाणी पण सेम घ्यायचं. 4 वाट्या किंवा 4 कप असं घ्यायचं. आणि त्यामध्ये मीठ घालायचे 3 चमचे आणि पाऊण चमचा असं मी टाकलेले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ कमी जास्ती करू शकता. 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा परत आपण पाण्यामध्ये घालायचे. आणि त्यामध्ये तीळ आणि हिंग पण घालून घेतले. आणि हे पाणी उकळत ठेवायचे, चांगलं उकळी येऊ द्यायची. त्यामध्ये 4 टीस्पून तेल पण घालून घेतले. मोहन म्हणून मी 4 टीस्पून घातले. आणि आता ठेचा आपण जे बनवून घेतलं आहे ना तो पण घालून घ्यायचे वाटण. आणि मोठा गॅसवर हे उकळून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचं. त्यामध्ये पीठ चाळून घेतले जे आपण भाजणीचं ते घालून घ्यायचं. थोडं निम्म घालायचं. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर दुसरं उरलेलं पण आपण सगळं घालून घ्यायचं. आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. हे गॅस बंद केल्यानंतर करायचं आहे आपण. व्यवस्थित मिक्स झालं, खालीवर सगळं करून घ्यायचं व्यवस्थित. आणि नंतरच आपण म्हणजे त्यामध्ये हे आपण जे साहित्य घातले ना सगळं व्यवस्थित मिक्स होतं आणि चवही छान येते. आता ते झाकून ठेवूया थोडा वेळासाठी. तोपर्यंत आपण इकडं तयारी करून घ्यायची. ज्या स्वाऱ्याने आपण चकली करणार आहे त्याला तेल लावून घ्यायचं. आणि नंतर मग आपण पीठ चांगलं मळून घ्यायचं. तो व्हिडिओ स्किप झाला आहे. आणि त्याच्यामध्ये भरून घ्यायचं पीठ, जेवढं लागतं तेवढं लागेल तसं आपण मळून घ्यायचं पीठ. आणि स्वाऱ्याला तेल लावल्यामुळं चिकटणारही नाही. आता आपल्या चकल्या स्वाऱ्याने करून घ्यायच्या तयार. छोट्या किंवा थोड्या मोठ्या कशा आकारात लागतील ते आपण बनवून घ्यायच्या. आणि जे पहिलं आणि शेवटचं असं जे चकलीचं तोंड असेल ते पॅक करून घ्यायचं, नाहीतर तेलात सोडलं की ते निसटून जाते. अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायच्या. आता अशा सर्व चकल्या आपण व्यवस्थित करून घेतल्यानंतर
काटे हे खूप छान आलेत आणि हळद आपण घालायची आवश्यकता पडत नाही, नॅचरल कलर खूप छान येतो. आपण तिखटही घालू शकतो. ह्याच सगळ्या गोष्टी घालायच्या, फक्त मिरची आणि लसूणच्या ऐवजी आपण तिखट लाल घालू शकतो. बाकी सगळी प्रोसेस सेम करायची. त्याही चकल्या खूप छान लागतात. आता ह्या एका स्वाऱ्यामध्ये भरपूर अशा चकल्या तयार झाल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आपल्या चकल्या तयार करायच्या वेळेस आपण तेलही तापत ठेवायचं कढईमध्ये आणि खूप सुंदर अशा काटेदार चकल्या तयार झाल्या आहेत. आता ह्या आपण तळून घ्यायच्या आहेत. तेल व्यवस्थित तापू द्यायचं. गॅसवर मी आता कढई ठेवते आणि त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचे, व्यवस्थित गरम करून घ्यायचे. तेल तापलं की नाही चेक करायसाठी आपण जे पीठ आहे ते थोडं गोळे करून टाकून बघायचं. वर आलं की समजायचं व्यवस्थित तापले. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. अजून थोडंसं तेल टाकायचं. व्यवस्थित हीट असली की चकल्या सुटत नाही किंवा विरघळतही नाही. त्यासाठी हे चेक करूनच आपण चकल्या तळायला घ्यायच्या. आता व्यवस्थित तापलं आहे तेल आणि आपण यामध्ये चकली टाकूया. अशा 4 ते 5 चकल्या एका वेळी करू शकतो आपण. ह्या सुटत आहेत, त्यामुळं थोडं हीट कमी पडली आहे, त्यामुळं सुटत आहेत. आता नेक्स्ट टाईम ह्या तळून काढल्या की चांगलं तेल तापलेलं असेल त्यावेळी छान होतील. आता ह्या काढून घेऊया आपण. सोनेरी रंगावर आल्या की आपण चकल्या काढून घेऊया. आता दुसऱ्या वेळेस छान होतील. असं तेल तापलेलं पाहिजे. आता ह्या टाकून घेऊया हळूच. मस्त असं बुडबुडे यायला लागले. बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली चकली व्यवस्थित तळली गेली आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित असं तळून घ्यायच्या. आणि नंतर तेल खूप जास्त तापलेलं असतं, त्यामुळं आपण मध्यम आचेवर घ्यायचे आणि मग कमी जास्ती करून असं चकल्या तळून घ्यायच्या. जास्ती पण मोठा नाही, जास्ती पण कमी नाही, असं ठेवून मग तळून घ्यायच्या आवश्यकतेनुसार. आता सोनेरी रंग झाला की आपण काढून घेऊया. आणि बुडबुडे पण तुम्ही बघू शकता कमी झालेले आहेत. आणि किती छान अशा रंगावर आपण भाजून घ्यायच्या. ह्या मस्त अशा चकल्या ह्या पण झालेल्या आहेत. आता ह्या काढून घेऊया आपण. नितळून घ्यायच्या, म्हणजे त्यात जास्त तेल राहणार नाही. आता दुसऱ्या पण आपण तळून घेऊया. तयार केलेल्या आहेत त्या. हे गौरी गणपती आले तर आपण त्यासाठी बनवून ठेवायच्या आणि खूप दिवस टिकतात. 8 दिवस तरी खूप छान राहतात, टिकतात त्या. बंद डब्यामध्ये गार झाल्यावर ठेवायच्या. गौरीसाठी नैवेद्य म्हणून करू शकता. जास्ती काही करायची नाही आणि मोठा गॅस ठेवून तळून
बाहेर काढायचं नाही. वरचं व्यवस्थित हे होतं, करपलं जातं, व्यवस्थित होत नाही आणि आतमध्ये कच्च्या राहू शकतात. म्हणून मध्यमसुद्धा करायचं, जास्ती हीट नाही ठेवायची. आणि अशा प्रकारे हे पण आपल्या तयार होत आल्यात. अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कशा वाटल्या ते पण सांगा. अशाच मी सर्व करून घेते. आणि आता आहे आपला सर्विंग टाईम. आता आपण एका डिशमध्ये तयार चकल्या अशा प्रकारे सजवून घेऊया. आणि त्यातलीच एक चकली ही मी कशी झाली, किती क्रिस्पी झाली ते मी दाखवत आहे. खूप अशा कुरकुरीत आणि क्रिस्पी चकल्या झालेल्या आहेत. त्यातलीच एक दाखवते. अशा प्रकारे कुरकुरीत झाली आहे आणि तिला होलही खूप छान पडलं आहे. तुम्ही बघू शकता, होलही पडलेलं आहे. म्हणजेच आपली चकली करेक्ट झाली आहे. आणि ही रेसिपी आवडली असल्यास तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.